वाहतूकदार संघटनांनी पुकारलेल्या बंद संदर्भात सर्व संबंधित संघटनांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न असून वाहतूकदारांनी संप मागे घ्यावा असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान भवन परिसरात केलं। वाहतूकदार संघटनांनी ई चलान बंद करण्याची मागणी करत बंदचं आवाहन केलं आहे। त्या संदर्भात बोलताना ई चलान प्रणालीचा उद्देश सरकारचं उत्पन्न वाढवणं हा नव्हे तर वाहतूक विषयक नियमांचं काटेकोर पालन सुनिश्चित करणं असं आहे असंही ते म्हणाले। रस्ता सुरक्षेला सरकारचं प्राधान्य असून याच दिशेनं ही व्यवस्था लागू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। काल माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली। चर्चेअंती जी समिती आम्ही नेमली होती त्या समितीचा अहवाल जो प्राप्त झाला आहे त्यावर पोलीस खातं आणि वाहतूक खातं म्हणजे आरटीओ डिपार्टमेंट यांचे समन्वय साधून अधिकाऱ्यांसह माननीय मुख्यमंत्र्यांनी परिवहन मंत्र्यांबरोबर एक बैठक घ्यावी आणि त्या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ती विनंती मान्य केलेली आहे। त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर ताबडतोब त्या संदर्भात एक बैठक घेऊन वाहतूकदारांमध्ये आणि शासनामध्ये समन्वय साधण्याची भूमिका माझी राहील तशा प्रकारचं पत्र मी आत्ताच वाहतूकदार संघटनेच्या प्रतिनिधींना देतोय, जेणेकरून त्यांना आताही माझं आव्हान राहील की आपण जो पुकारलेला संप तो मागे घ्यावा आणि त्यामुळे समन्वय साधण्याचा प्रयत्न शासन आणि वाहतूकदारांच्या माध्यमातून आमचा अजूनही चालू आहे। मुंबईत